महाराज चॅनलचा उद्देश हा अनेक अंगांनी आपण दोन राज्य महाराष्ट्र आणि राजस्थान हे उलगडून दाखवणार आहोत. त्याच्यामधला पहिला टप्पा जो आहे तो महाराष्ट्रामध्ये झालेले समाजसुधारक आणि महापुरुष. तर काल आपण एक स्वातंत्र्यवीर सावरकरांवरती एक व्हिडिओ शेअर केलेला आहे. पुढील काळामध्ये आपण अनेक मोठमोठ्या व्यक्तींचा जीवनपट आणि त्यांचं जीवनचरित्र आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर एक गोष्टीचा आवर्जून मला इथे उल्लेख केला पाहिजे, ते म्हणजे कुठल्याही महापुरुषाचं चरित्र समजून घेताना आम्हाला 10वीला एक चॅप्टर होता. त्याच्यामध्ये त्या धड्याचं नाव असं होतं की महापुरुषाचा पराभव. तर महापुरुषाचा पराभव दोन प्रकारची लोकं करतात. एकतर महापुरुषाचा अनुयायी, तो त्या महापुरुषाचं जे मूल्यमापन आहे ते मूल्यमापन त्याच्या जीवनपटापेक्षा जास्त करून दाखवतो, आणि एक त्याचा विरोधक की जो त्याचं जे जीवन आहे त्याचं मूल्यमापन हे त्याच्या जीवनपटापेक्षा कमी प्रमाणात करून दाखवतो. तर या दोन्हीच्याही पलीकडे जाऊन आपल्याला महापुरुष समजून घेताना त्या महापुरुषाने या देशासाठी केलेलं काम आणि त्यातून घडलेला बदल हा समजून घ्यायचा आहे. आणि पुढील काळामध्ये त्यांनी जी विचारधारा किंवा त्यांनी जे चांगले विचार मांडलेत त्या विचारांचा समाजाच्या कार्यासाठी उपयोग व्हावा या दृष्टीने आपण त्याचा विचार करणार आहोत. म्हणून महाराज चॅनल या चॅनलच्या माध्यमातून अनेक महापुरुषांची जेव्हा जीवनपट किंवा जीवनचरित्र उलगडली जाणार आहेत, अनेक मोठे व्यक्ती या संदर्भामध्ये आपले विचार मांडतील. तर ते विचार समजून घेताना त्याचं मूल्यमापन करताना आपण सर्वात महत्त्वाचं म्हणजे देशहित आणि समाजहित याचा विचार करून त्यांचे विचार आपण आपल्या जीवनामध्ये कसे आणता येतील या पद्धतीने त्याच्याकडे पाहूयात असं मला वाटतं.